तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या 17 जागांच्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून खलबतं होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी भाजप 9 ते 11 जागांवर आणि शिवसेना 3 ते 4 जागांसाठी तर राष्ट्रवादी 2 जागांसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा भाजप विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर असणारा शिवसेना शिंदेंचा उमेदवार यांच्यात ठाणे, कोकण, परभणी, हिंगोली तर यासोबतच सांगली आणि सातारा या जागांवर निवडणूक आमने सामने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधान परिषदेत 17 जागांवर कोणाला संधी मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर महायुतीमधील संभाव्य जागा वाटप जर आपण लक्षात घेतलं, भाजपची जी इच्छा आहे या 17 जागांपैकी 9 ते 11 जागांवर निवडणूक लढण्याची, शिवसेनेची 3 ते 4 जागांवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 2 जागांवर आहे। संख्याबळानुसार पक्षीय वर्चस्व आपण लक्षात घेतलं तर यामध्ये बघा भाजपचं नागपूर, जळगाव, सोलापूरमध्ये वर्चस्व आहे, त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी वर्चस्व आहे। तर शिवसेनेचं कुठे बघा, शिवसेनेचं आहे ठाणे, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड। तर राष्ट्रवादी काँग्रेसचं एकूण वर्चस्व आपण लक्षात घेतलं तर पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर या ठिकाणी वर्चस्व आहे, जिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे लोक आहेत ते या निवडणुकीकरता मतदान करतील आणि त्यातनंच उभा केलेला उमेदवार हा निवडून आणला जाऊ शकतो। तर